संत तुकाराम महाराज यांची हृदयस्पर्शी गोष्ट. देहू गाव, आजूबाजूला हिरवीगार शेती, पक्ष्यांचा आवाज आणि इंद्रायणी नदीचा शांत प्रवाह. पण एक वर्ष असं आलं की आकाशाने जणू रुसून घेतलं. पाऊसच पडला नाही. दिवसामागून दिवस जात होते. जमिनीला भेगा पडल्या होत्या. विहिरी कोरड्या झाल्या. शेतातलं पीक जळून गेलं. गावातील लोकांच्या घरात धान्य संपायला लागलं. लहान मुलं भुकेने रडत होती. अनेकांच्या चुली दिवसेंदिवस पेटत नव्हत्या. गावात फक्त एकच चर्चा, आता पुढे काय होणार. त्या कठीण काळात संत तुकाराम महाराज स्वतःही अडचणीत होते. त्यांच्या घरातही फार काही नव्हतं, पण त्यांच्या मात्र मनामध्ये विठ्ठलाविषयी अढळ असा विश्वास होता. एक दिवस काही गरीब लोक तुकोबारायांच्या दारात आले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. तुकोबा, 2 दिवसांपासून मुलांनी अन्न पाहिलेलं नाही. घरात थोडंसंच अन्न उरलं होतं. घरच्यांनी काळजीने विचारलं, हे जर आपण वाटून टाकलं तर उद्या आपण काय खाणार. तुकोबाराय काही क्षण शांत राहिले. मग हसून म्हणाले, आपण खाऊन जगलो तर फक्त शरीर जगेल, पण दुसऱ्याला खाऊ घातलं तर माणुसकी जिवंत राहील. आणि त्यांनी घरातलं उरलेलं धान्य त्या गरिबांना दिलं. ते रोज गरजू लोकांना मदत करू लागले. कुणाला धान्य, कुणाला आधार, तर कुणाला फक्त प्रेमाचे शब्द. लोक आश्चर्याने विचारायचे, तुकोबा, तुम्हाला भीती नाही वाटत. तुकोबाराय शांतपणे म्हणायचे, ज्याच्या नावावर हा संसार चालतो तो पांडुरंग आपल्या भक्ताला उपाशी ठेवणार नाही. काही दिवसांनी गावातील लोकांनीच तुकोबारायांना मदत करायला सुरुवात केली. कुणी धान्य आणलं, कुणी कपडे दिले, तर कुणी कामात मदत केली. आणि हळूहळू गाव पुन्हा उभा राहिलं. त्या दिवसानंतर लोकांना एक गोष्ट कायमची समजली, भक्ती म्हणजे फक्त भजन नाही, तर दुसऱ्याच्या दुःखात उभा राहणं हाच खरा विठ्ठल आहे. जय जय पांडुरंग हरी.